या खताचा वापर केल्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुलेही लागलेली आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण पावसाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडाची आपण थोडी जरी काळजी घेतली तर हे झाड वर्षभर सतत आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते। मात्र या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक आहे, कारण जास्वंदचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे आणि त्यातच जेव्हा झाडाला कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा तर जास्त खताची, पोषक तत्वाची आवश्यकता असते। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर केलात तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। झाडाला वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते, तसेच आता पावसाळ्यामध्ये वातावरणातील ओलाव्यामुळे झाडावरती कीड, बुरशी देखील लागण्याची ही शक्यता असते। त्यामुळे झाडावरती महिन्यातून एकदा तरी हा नीम तेलचा स्प्रे करावा, कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही आणि झाड वाढले नाही तर फुले देखील ही लागणार नाहीत। जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला खते देणे, त्याचबरोबर कीड लागली तर कीटकनाशक फवारणे जसे आवश्यक असते, तसेच या झाडाला इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच आवश्यक असते। त्यामुळे जेव्हा आपण हे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा हे जी झाड लावलेली कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। जास्वंदच्या झाडाला जर भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडाची वाढ ही चांगली होऊन भरपूर फुले लागतील, नाही तर झाडाची ही वाढ होईल मात्र फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्ये ही लागत राहतील। आता आपण जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे। चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर, उपयुक्त असे आहे, कारण झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजे जे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते चहा पावडरमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे चहा पावडरचा वापर हा फुलांच्या झाडांसाठी हा जरूर करावा। ताजी चहा पावडर जेव्हा तुम्ही खत म्हणून झाडांना वापरता तेव्हा मात्र हे प्रमाणशीरच वापरावे, म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी फक्त अर्धा चमचा या प्रमाणामध्येच याचा वापर हा करायचा आहे, कारण ताजी चहा पावडर ही थोडी स्ट्रॉंग असते। चहा पावडर सोबत आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत, पण जास्वंदच्या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजेच एक कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, म्हणजे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते। त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये जर कुंडीमध्ये पाणी साचत असेल तर अशा मातीमध्ये हे पाणी साचून राहत नाही, पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो। त्याचबरोबर आपण जी पण खते, पाणी जेव्हा झाडांना देतो तेव्हा ती या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि ती झाडांच्या मुळापर्यंत पोचली गेल्यामुळे झाडांना चांगला फायदा होतो। त्यानंतर मी या ठिकाणी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे या सुकलेल्या केळीच्या साली आहेत। केळीच्या साली देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत। झाडांना भरपूर फुले येण्यासाठी केळीच्या सालीचा वापर हा जरूर करावा। केळीच्या सालीबरोबरच तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या बटाट्याच्या साली आहेत त्याचा देखील खत म्हणून वापर केला तरी देखील हा चांगला फायदा होतो। केळीच्या साली, बटाट्याच्या साली ह्या झाडांना दिल्यामुळे झाडावरती भरपूर कळ्या फुले लागतातच, पण जो फुलांचा आकार आहे तो मोठा होऊन फुलांचा रंग हा गडद होण्यासाठी या अतिशय फायदेशीर अशा आहेत। त्यामुळे महिन्यातून एकदा तरी या खताचा वापर हा फुलांच्या झाडांसाठी हा जरूर करावा। आता आपण ही जी ताजी चहा पावडर केळीच्या साली घेतलेल्या आहेत त्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती ही थोडी बाजूला करून मातीमध्ये एका झाडाला म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला फक्त अर्धा चमचा ही चहा पावडर आणि एका केळीच्या सुकलेल्या ज्या साली आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत।
चहा पावडर, केळीच्या साली मातीमध्ये ह्या व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे, म्हणजे या केळीच्या सालीतील आणि चहा पावडरमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये ही हळूहळू मिक्स होतील आणि आपल्या झाडाला चांगला असा हा फायदा होईल। तर अशा प्रकारे या खताचा वापर तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हे कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।